नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऍक्टिव्ह फार्मर या माझ्या शेतीविषयक YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, एका शेतकऱ्याची मला कमेंट होती की हे जे मी पेरणी यंत्र तुम्हाला सजेस्ट केलं होतं तर याच्या दोन दात्यामधलं अंतर कसं कमी जास्त करावं। शेतकरी मित्रांनो, याच विषयी मी संपूर्ण सेटिंगचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे जे सीड ड्रिल आहे तर याची सेटिंग ऑलरेडी 5 इंच अंतरावर दोन दाते आहेत। पण शेतकरी मित्रांनो, काय होतं की याचा परीघ जर मोजायला गेलं तर बाहेरच्या बाजूने हे 5 इंच अंतर येतं, पण जेथे बियाणं पडणार आहे ते साधारण आपण इथून 1 इंच अंतर कमी, कारण हे संपूर्ण दात जे आहे ते जमिनीमध्ये जाणार आहे आणि मग बी पेरलं जाणार आहे। तर साधारण 4.5 इंच अंतरावर बियाणं पडणार आहे असं मला वाटतंय। तर आपण आता जाणून घेऊया की जर समजा शेतकरी मित्रांनो तुम्हाला 5 इंचाच्या पट्टीमध्ये बियाणं टाकायचं असेल, म्हणजे जसं की 5 इंच 10 इंच 15 इंच असं जर तुम्हाला बियाणं टाकायचं असेल तर मात्र त्याला एकदम सोपी सेटिंग आहे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करायचा नाहीये। तर ह्या मशीनच्या दुसऱ्या बाजूने यायचं आहे आपल्याला आणि ह्या इथं ही एक झडप दिलेली आहे बघा। तर ही झडप आपल्याला काढायची आहे आणि इथं आतमध्ये तुम्हाला दिसतंय का, एक स्क्रू आहे आणि एक सफेद वायसर आहे, ते फक्त आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने ते आपल्याला या येलंकीच्या साहाय्याने खोलून घ्यायचं आहे। हा स्क्रू आणि आपल्याला हे वायसर काढून घ्यायचं आहे। त्यावेळेस हा दाता अजिबात याच्यामधून बी पडणार नाहीये। याचं कारण आहे हे जे वायसर आणि स्क्रू आहे ते ह्या आतमध्ये हा गेअर आहे, तुम्हाला सफेद गेअर दिसत असेल कदाचित। इथं वर्किंग झाल्यानंतरच प्रत्येक दात्यातून बियाणं येत असतं आणि ह्या दाता आपल्याला बंद करायचा आहे। तर आपल्याला हे स्क्रू आणि हे वायसर काढणं गरजेचं आहे, त्यानंतर हा दाता बंद होऊन जाणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही 10 इंच अंतर 15 इंच अंतर असे मधले दाते तुम्हाला बंद करायचे आहे। पण याच्या नंतर शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला ऑड पद्धतीने म्हणजे 12 इंच अंतरावर 9 इंच अंतरावर जर आपल्याला बियाणं टाकायचं असेल तर त्याच्यासाठी मात्र तुम्हाला इथं हे स्पेसर वापरावे लागणार आहे। हे वेगवेगळ्या अंतराचे स्पेसर आहेत, ते तुम्हाला ऑड पद्धतीने बियाणं पेरायचं असेल तर याचा वापर करायचा आहे। आता हे कसं जोडता येईल हे तुम्हाला मी सांगतो। आपण ज्या ज्या वेळेस वेगवेगळं अंतर घेत असतो त्याच्यासाठी हे 4 स्पेसर दिलेले आहेत। त्याच्यापैकी 7 नंबरचं एक आहे, 8 नंबरचं आहे, 9 नंबरचं आहे आणि 10 नंबरचं आहे। तर हे वेगवेगळ्या प्रकारचे स्पेसर वापरून आपण दात्यामधलं अंतर वेगवेगळं करू शकतो। आता ते बदलायचं कसं हे मी तुम्हाला सांगतो। शेतकरी मित्रांनो, हे जे मशीन आहे ते आपण ही जी बियाणं साठवायची जी पेटी आहे ती आपल्या समोरच्या बाजूने ठेवायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की याच्यावर असणारे जे बाण आहे ते आपल्याला शोधायचे आहे। त्याच्यापैकी हा एक बाण इथं आहे बघा आणि दुसरा बाण इथं आहे तोही बघा। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला हे वरचा जो कव्हर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की इथं हा दाता फिक्स केला गेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या दात्याचं पण काढून घ्यायचं आहे, कारण आपल्याला इथं स्पेसर वापरायचे आहे। तर हे जे दोन दाते आहेत हे याच्यामध्ये मेन आहे आणि आपल्याला ते खोलून घ्यायचे आहे। पण तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, हा दाता जो आहे या पहिल्या एरो जवळचा हा कायमस्वरूपी फिक्स असतो आणि याच्यापासूनच आपल्याला अंतर कमी जास्त करता येऊ शकतं। तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा, मी तुम्हाला कसं चेंज करायचं हे दाखवून देतो। शेतकरी मित्रांनो, हा जो फिक्स दाता आहे याचे स्क्रू तुम्हाला अर्धवट काढायचे आहे, कारण इकडनं जेव्हा दाते आपण रिमूव्ह करू तेव्हा त्याचं जे कपलिंग आहे ती याच्यामध्ये घुसणार आहे, त्याच्यामुळे हे अर्धवट खोलायचे आहे आणि इथला जो दाता आहे त्याचे संपूर्ण काढायचे आहे आणि अशा पद्धतीने हे रिमूव्ह करायचे आहे। हे बघा रिमूव्ह झाला। त्याच्यानंतर दुसरा दाता जेव्हा आपण रिवर्स आणतोय तेव्हा इकडच्या दात्याच्या त्या कपलिंग मध्ये तो घुसवायचा आहे आणि नंतर हा रिमूव्ह करायचा आहे। अशा पद्धतीने तुम्हाला जितके दाते काढायचे आहे ते अशा पद्धतीने तुम्ही रिमूव्ह करू शकता। शेतकरी मित्रांनो, आपल्याला अंतरानुसार जितके दात्याची गरज आहे तितके दाते काढायचे आहे। त्याच्यानंतर सर्व दाते तुम्हाला रिवर्स करून घ्यायचे आहे या पद्धतीने। आणि मित्रांनो, हा जो फिक्स दाता आहे
याच्या जवळून आपल्याला स्पेसर लावायला सुरुवात करायची आहे। आता मी तुम्हाला 7 नंबरचं स्पेसर लावून दाखवतो। हे 7 नंबरचं जे पेसर आहे तर या बाजूने कपलिंग आलेली आहे आणि याची ह्या बाजूने कपलिंग आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला बसवायचं आहे आणि इथं ज्या खटक्या आहेत त्या आतमध्ये आपल्याला सरळ लावायच्या आहेत। हे पेसर बसवताना त्याला खटकीतून टाकण्याची कोणत्याही प्रकारची गरज नाही। त्याच्या पुढचा दाता ह्या पद्धतीने लावायचा आहे। तर आपण अंतर मोजूया की 7 नंबरचं जे पेसर लावले आहे त्याच्यानंतर किती इंच अंतर तयार झालेलं आहे। हे बघा मित्रांनो, हे 9 इंचचं अंतर इथं तयार झालेलं आहे। जेव्हा तुम्ही 7 नंबरचं स्पेसर लावता तेव्हा तुम्हाला येथे 9 इंच अंतर दोन दात्यामध्ये मिळतं। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, जर 8 नंबरचं स्पेसर लावलं तर किती इंच आपल्याला अंतर मिळतं बघूया। हे 8 नंबरचं आहे आणि आपण ह्या पद्धतीने ते बसवायचं आहे आणि हा दाता या पद्धतीने इथे फिक्स होणार आहे। पुन्हा एकदा आपण टेप लावून मोजूया की नेमकं किती अंतर यामध्ये होतंय। यामध्ये तुम्हाला 8 इंच अंतर दिसून येतंय। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही 9 नंबरचं लावलं तर 7 इंच अंतरावर येईल आणि त्याच्यानंतर 10 नंबरचं जर लावलं तर ते मात्र तुमचं 6 इंच अंतरावर येईल आणि कोणत्याही प्रकारचं पेसर नाही लावलं तर 5 इंच अंतरावर तुमचं बियाणं पडेल, हे मात्र लक्षात घ्या। आता यावरून तुम्हाला कळलं असेल की याचं अंतर कसं कमी जास्त करायचं। तर शेतकरी मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही 2 बियामधला अंतर राखू शकता। त्याचबरोबर 5 इंचाच्या पट्टीमध्ये जर तुम्हाला बियाणं टाकायचं असेल तर कोणत्याही प्रकारची खोल फिटिंग न करता ते देखील तुम्हाला अंतर 5 इंच, 10 इंच, 15 इंच किंवा 20 इंचापर्यंत वाढवू शकता। आणि एक लक्षात घ्या मित्रांनो, 60 इंचापर्यंत म्हणजे तुम्हाला 5 फुटापर्यंत देखील हे पेरणी यंत्र कोणत्याही बियाणासाठी वापरता येणार आहे। कापूस सुद्धा या माध्यमातून पेरता येतो। साधारण कापसाचं 1.5 फूट ते 3.5-4 फुटापर्यंत देखील आपण लागवड करू शकतो आणि आपल्याला एका वेळेस किती बियाणं वगैरे टाकायचं आहे ते देखील हे तुम्ही चकत्या बघा। ह्या चकत्यांचा व्हिडिओ तुम्हाला येत्या काळात मी नक्की बनवून दाखवेल। कोणत्या याच्यामध्ये किती बियाणं राहील, कसं पडेल, या गोष्टी मी तुम्हाला समजावून सांगेन। तर तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे की माझा चॅनल सबस्क्राइब करून ठेवायचा आहे, इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे, आवडलं तर लाईक करायचं आहे। चला भेटूया अशाच माहितीपूर्ण, महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।